महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या मराठी चित्रपटासारखं, कधी ॲक्शन, कधी ड्रामा, तर कधी राजकीय प्लॉट ट्विस्ट। गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांची गाडी फुल स्पीडने धावत होती। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून माजी नगरसेवक रांगेत उभे राहून शिंदे सेनेत प्रवेश करत होते। पण आता काय झालं तर त्या गाडीला एक नाही तर दोन मोठे ब्रेक लागले, एक देवेंद्र फडणवीसांचा आणि दुसरा दोनही ठाकरे बंधूंचा। त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी शिंदे यांच्या गटात गेलेल्यांची धाकधूक मात्र चांगलीच वाढली। अलीकडच्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यात। एका महिन्यात 2 वेळा ते एकत्र आले, ज्यामुळे त्यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर धरला। 5 जुलैला वरईच्या विजयी मेळाव्यात ते एकत्र दिसले। त्यानंतर 22 दिवसांनी राज ठाकरे थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले। या घटनांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यातील संभाव्य युतीची शक्यता वाढली आहे। या भेटीगाठींचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नगरसेवकांची गळती थांबली। जी काही इनकमिंग शिंदे यांच्या पक्षात सुरू होती ती पूर्णपणे थंडावली। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर पक्षातच थांबून वाट पाहणं अनेक माजी नगरसेवकांना योग्य वाटत आहे। त्यामुळे शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेल्यांची पावलं थबकली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयामुळे बसला। शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या फायली आता मंजुरीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवाव्या लागणार आहेत। हा निर्णय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला। त्यांच्या म्हणण्यानुसार नगरविकास विभागाकडून शिंदे यांच्या वर्चस्वाखालील महापालिकांनाच जास्त निधी दिला जात होता। हा निर्णय शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण अनेक माजी नगरसेवकांनी निधी मिळेल या आशेने शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता। आता फडणवीस यांच्या निर्णयामुळे निधीचा ओघ थांबेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शिंदे यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली। आता शिंदे यांच्यासोबत राहून काय उपयोग असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला। या दोन्ही घटनांच्या जोडीला हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय। शिंदे यांच्या गटातील दादा भुसे यांच्या शिक्षण खात्यानं हिंदी सक्तीबाबत 2 GR काढले होते। याला राज आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली। जनमत विरोधात जात असल्याचं लक्षात येताच महायुती सरकारनं हे दोन्ही GR मागे घेतले। यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला मोठी नामुष्की सहन करावी लागली आणि पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्यांना बॅकफुटवर जावं लागलं। या सगळ्या घडामोडी पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मार्ग खडतर असणार। फडणवीस आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र आलेल्या ब्रेकमुळे शिंदे यांच्या राजकीय गतीला चांगलाच अडथळा निर्माण झालाय। महाराष्ट्रात गोटे पटकन बदलतात। उद्धव आणि राज ठाकरेंचं समीकरण पक्का झालं तर मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये शिंदे सेनेची घडी ढासतील। फडणवीसांचा नगरविकास ब्रेक कायम राहिला तर निधीवरचा दबदबा कमी होईल आणि मग वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी आलेले नगरसेवकही पाणी थंड झालं म्हणत माघारी जातील। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।